So welcome you all of you for the next lecture of economics. In last lecture we had discussed about the major areas where the Maharashtra government has focused for the development, and we had discussed about industry and service sector. And today we are going to discuss about the core areas. Core means main, important. ठीक आहे. मेन एरियाज कोणते आहेत? सर्व्हिस सेक्टरचे, जिथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने फुल फोकस केलंय. त्यामध्ये पहिला एरिया आहे कोर एरियाज, है ना. नंबर 1 आहे कोर एरियाज ऑफ सर्व्हिस सेक्टर. तर मी तुम्हाला सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय ते सांगितले. We had discussed about it. So service sector means what? सेवा देणे. सिंपल सेन्स मध्ये सांगा बरं, असे कोणते सर्व्हिसेस आहेत इंडियामध्ये जे सर्व्हिस सेक्टर मध्ये येतात? इंडिया इज द लार्जेस्ट कंट्री इन द सेन्स ऑफ सर्व्हिस इंडस्ट्री. हॉटेल, यस, आपण प्रोडक्ट घेत नाही हॉटेलमधून, सर्व्हिस घेतो हॉटेल्सच्या. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, बँकिंग फॅसिलिटीज, इन्शुरन्स, एज्युकेशन, टुरिझम, है ना. तर इंडिया जगातील सर्वात मोठा सर्व्हिस सेक्टरचा हब आहे, लक्षात घ्या. आपल्या इथं एम्प्लॉयमेंट जास्त आहे, म्हणजे एम्प्लॉईज जास्त आहेत. आपण एम्प्लॉईज जास्त बनण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे बिझनेस एंटरप्रिनर्स नाही आहे. नोकरी करणारा वर्ग जास्त आहे आपल्याकडे, आणि नोकरीचीच गरज आपल्या देशामध्ये जास्त भासते, बिकॉज वी आर सर्व्हिस सेक्टर. तर बघा 54.5% 2017-18 प्रमाणे 54.5% आपलं काय आहे? ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे महाराष्ट्राचा. ठीक आहे. द कोर एरियाज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस सेक्टर इन्क्लूड फिच, IT, स्टार्टअप्स, क्लाउड कॉम्प्युटिंग वगैरे आजकाल खूप जास्त ट्रेंड मध्ये आले. आयटीचा क्लाउड कॉम्प्युटिंग करतो तुम्हाला. क्लाउड स्टोरेज माहिती आहे तुम्हाला, गुगल क्लाउड ऐकलं असेल, है ना. क्लाउड म्हणजे काय? क्लाउड स्टोरेज म्हणजे काय? बघा, तुम्ही आज जो काही डेटा सेव्ह करता, तुम्ही एखाद्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करत होता, है ना. त्याच्यानंतर हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करतात. आता क्लाउड कॉम्प्युटिंगचा जमाना आहे. क्लाउड स्टोरेज, गुगलचा स्वतःचा क्लाउड स्टोरेज आहे. परवा गुगल आणि जीमेल, म्हणजे गुगलचे अल्फाबेट कंपनी जी आहे, मदर कंपनी गुगलची, अल्फाबेट कंपनी मेन कंपनी, त्याच्यामध्ये गुगल स्वीट, त्यानंतर जीमेल, त्यानंतर गुगल डुओ, गुगल मीट, हे सगळ्या सर्व्हिसेस जे आहेत त्या अल्फाबेट कंपनी मेन कंपनी आहे गुगलची, आणि त्याच्या सब कंपनीज आहेत बाकीच्या. परवा युट्यूब सुद्धा परवा डाऊन झाला होता, गुगल सुद्धा डाऊन झालं होतं, माहिती आहे तुम्हाला. खूप मोठी घटना झाली. 5:30 ते 6:15 पर्यंत गुगल डाऊन होता. करोडो रुपयाचं नुकसान झालं गुगलला त्या एका अर्ध्या पाऊण तासामध्ये. कशामुळे झाला? तर इंटरनल स्टोरेज, तुमचा जो डेटा सेव्ह केला जातो तो स्टोरेजच्या तिथं काही ना काहीतरी अडचण आली होती गुगलला, आणि त्यामुळे गुगलचं सर्व्हर डाऊन झाला, आणि अर्ध्या तासात गुगलला करोडो रुपयाचं नुकसान झालं. एक्सपर्ट्स त्या अर्ध्या 2 तासात खूप पॅनिक झाले असतील. गुगलमध्ये जे काम करणारे लोक खूप जास्त पॅनिक झाले असतील, कारण की गुगलची सर्व्हिस बंद पडणं म्हणजे आजच्या जमान्यात मार्केट बंद पडण्याच्या जवळपास आहे. कारण की आपण सगळं गुगलचाच वापर करून जवळपास करतोय. फक्त गुगल नाही आहे आपल्या इथं स्टोरेज, वेगवेगळ्या कंपनीज आहेत, पण आपण गुगलचा वापर करतो. तर इलेक्ट्रिक व्हेकल, डिफेन्स, त्यानंतर टुरिझम, प्रायव्हेट सेक्टर्स, असे भरपूर सेक्टर्स आहेत जिथं सर्व्हिस दिल्या जातात, सर्व्हिस देतो. आपण आयटी मध्ये काम करतो, म्हणजे आपण सर्व्हिस देतो आयटी कंपनीला. आयटी आपल्याला प्रोडक्ट देत नाही,
गुगलने आपल्याला कोणताही प्रोडक्ट दिला नाही, गुगल आपल्याला सर्व्हिस देतं. घरी घेऊन जाता येतं का गुगल? आपण फक्त त्याच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. Amazon असेल, फ्लिपकार्ट असतील, जे काही ॲप्स आहेत, किंवा तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल्समध्ये बसलात किंवा एखाद्या थिएटरमध्ये बसलात तर त्या सीटवर तुम्ही बसता, ती सीट माझी आहे म्हणतात. कुठपर्यंत? जोपर्यंत तो मूवी संपत नाही तोपर्यंत. का घरी घेऊन येतात ती सीट, उतरायला तयार नाही. ती सीट माझी आहे. संपला तुमचा काळ, संपला, तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचला, संपला. म्हणजे प्रोडक्ट देत नाही, सर्व्हिस देतात. तर कोर एरियात बघू सर्व्हिस सेक्टरचे. पहिला इन्फ्रास्ट्रक्चर. कोणता आहे? इन्फ्रास्ट्रक्चर. ऐकलाय कधी शब्द इन्फ्रास्ट्रक्चर? इन्फ्रास्ट्रक्चर ऐकलाय? शब्द ऐकलाय इन्फ्रास्ट्रक्चर कधी? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? जे काही तुम्ही आजूबाजूला बघताय ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तो फॅन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हा टेबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ही बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हा मोबाईल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. भौतिक वस्तू. दोन प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असतात. आता बघा, इकॉनॉमीला वाढवायचं तुम्हाला वाटतं की देशाची अर्थव्यवस्था चांगली व्हावी, तर तुम्हाला काय करावं लागेल? इन्फ्रास्ट्रक्चर चांगला द्यावं लागेल. बघा वाचू काय म्हणतो बघू. इन्फ्रास्ट्रक्चर इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, है ना. साउंड इन्फ्रास्ट्रक्चर and foundation is the key to overall socio-economic development of the state. बरोबर आहे. आता एखाद्या देशामध्ये अर्थव्यवस्था वाढवायची, सर्वात अगोदर तुम्हाला चांगला इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल, फॅसिलिटीज द्याव्या लागतील, तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे. नाहीतर शक्य काही इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमी वाढवणं. दोन प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. किती प्रकारचे? इकॉनॉमिक ना आणि इकॉनॉमिक आणि सोशल. तुम्हाला जे काही एनर्जी भेटते, एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी, इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, इकॉनॉमिक, कम्युनिकेशन सर्व्हिस. आज तुम्ही कॉलिंग करू शकता, इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट. ठीक आहे. तर कोणत्याही इकॉनॉमीचा जर विकास करायचा आहे तुम्हाला, कोणत्या देशाचा विकास करायचा आहे, कोणत्या राज्याचा विकास करायचा आहे, तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग बनावं लागेल. एम्प्लॉयमेंट वाढतं का? इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करताना वाढतं. अपॉर्च्युनिटीज वाढतात, जॉब ऑपॉर्च्युनिटी. कारण की हे तयार करण्यासाठी शेवटी ह्युमन रिसोर्स लागणार, माणसं तयार करणार नाही सगळं. त्यामुळे एम्प्लॉयमेंट सुद्धा त्याच्यामध्ये वाढतं. काय म्हणतो बघा, दिस ऍक्ट ॲज अ मॅग्नेट फॉर अट्रॅक्टिंग ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट इन द स्टेट, thus provides a competitive edge over other states. बघा, विचार करा, तुमची एक कंपनी, पैसा आहे भरपूर, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तुम्हाला ऑप्शन आहेत महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, भरपूर राज्य भारतामध्ये. कोणत्या राज्यात जातात? आसाम, सिक्कीम, मिझोरम, ओडिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, वेस्ट बेंगॉल. किती राज्य आहेत? कुठे जातात बिझनेस करण्यासाठी आणि का? अवघड प्रश्न आहे का? साधा प्रश्न विचारलाय. इफ यू हॅव लॉट्स ऑफ मनी, भरपूर पैसा आहे, पैशाची चिंता नाहीये, तुम्हाला फक्त बिझनेस करायचा आहे इंडियामध्ये, भरपूर राज्य आहेत, तुम्हाला कोणता राज्य निवडावा? तुमची चॉईस कोणता राज्य असेल? जिथं सर्व्हिस तुम्ही देणार का ते नाही देणार? तुम्ही कुठे जाता आणि का?
इन्फ्रास्ट्रक्चर हा कोणत्याही बिझनेसला डेव्हलप करण्यासाठीचा महत्वाचा रोल प्ले करतो. मला सांगा, भारतामध्ये वन ऑफ द बिझनेस हाऊस कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोण आहे? भारतीय टाटा. टाटांना नॅनो प्रोजेक्ट लॉन्च करायचं होतं. नॅनो महाराष्ट्रालाही त्यांनी कोटेशन पाठवलं. महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट सोबत चर्चा केली. ते स्वतः गुजरातमध्ये त्यांचा खूप मोठा प्लॅन्स आहे, खूप बिझनेस आहे, तिथे चर्चा केली. पण ते वेस्ट बेंगॉलमध्ये गेले. वेस्ट बेंगॉलच्या चीफ मिनिस्टरनी टाटा ग्रुपला प्रॉमिस केले की आम्ही तुम्हाला चांगल्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करू. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? लँड. आम्ही तुम्हाला लेबर सुद्धा देऊ, आमच्याकडे लेबर सुद्धा स्वस्तात भेटतील तुम्हाला. एनर्जी सुद्धा देऊ. फॅक्टरी चालवायला लागते ना, इलेक्ट्रिसिटी. आणि बाकीचे जे काही गव्हर्नमेंट सपोर्ट लागतात ते सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात. अचानक टाटा ग्रुपला वाटलं की आपण वेस्ट बेंगॉलकडे वळलो पाहिजे. ते वेस्ट बेंगॉलमध्ये गेले, प्लांट्स टाकले. तिथल्या लेबर्सला कार तर बनवता येत नाही, तिथल्या काही लेबर्सला स्किल दिली, ट्रेनिंग दिली. आता प्लांट टाकायचं म्हणजे अचानक तर प्लांट बनत नाही. 6, 7, 8 महिन्याचा कालावधी लागतो. सगळं काही कालावधी वगैरे घेतला. जमीन वगैरे गव्हर्नमेंटनं स्वस्तात घेऊन दिली टाटाला. आता काय झालंय, पडीक जमीन होती. त्या जमिनीवर कोणीच राहत नव्हतं. टाटा ग्रुप आला, अचानक आजूबाजूच्या जमिनीला डिमांड आला. येतं ना डिमांड, कोणामुळे आला? टाटामुळे. आणि ज्या लोकांनी टाटा ग्रुपला जमीन विकल्या, स्वस्तात विकल्या, पडीक जमीन होती, पण आजूबाजूच्या ज्या जमीन होत्या त्यांना भाव वाढला. बाकीच्या इंडस्ट्री तिथे येण्यास अप्रोच करू लागले तेथील शेतकऱ्यांना, आणि त्यांनी प्राइस जास्त कोट करायला सुरुवात केली. मग ज्या शेतकऱ्यांनी टाटाला जमीन विकल्या त्यांना वाटलं की आपल्यासोबत फ्रॉड झाला. आपल्याला तर स्वस्त जमीन द्यायला, आपल्याला कमी पैसे दिले, आणि बाकीच्यांना बघा किती जास्त पैसे भेटायले. चर्चा होती ना गावात. आणि तेथील शेतकऱ्यांना असं वाटलं की आपण टाटा ग्रुपला ज्या जमीन दिल्या स्वस्तामध्ये, टाटा ग्रुपने आपल्यासोबत फ्रॉड केला. आणि ते पोहोचले कोर्टात. त्यांनी आधी तर आंदोलन केले, आम्हाला पैसे जास्त द्या. मग ते पोहोचले कोर्टात. खूप दिवस झाले आणि कोर्टामध्ये निकाल लागला की टाटा ग्रुपने शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले पाहिजेत. ऑलरेडी टाटाने नॅनोसाठी प्रोजेक्ट लॉन्च केला होता. नॅनो म्हणजे जगातील सर्वात स्वस्त कार. 1 लाख रुपयाला कार द्यायचा प्रॉमिस केला होता. 70-80 हजारला तर गाडीच आहे. अगदी काही गाड्या तर 1 लाखाच्या वरच्या किमतीच्या आहेत. आता त्या गाडीला, बाईकला 2 टायर असतात, 1 हेडलाईट असतं, छोटे छोटे 4 इंडिकेटर असतात, 1 हँडल असतं. पण आता कारला काय? 4 चाक, मोठा काच, मोठे इंडिकेटर, मोठे हेडलाईट, मोठी मशीन, मोठी बॉडी, है ना, जास्त सीट्स. म्हणजे खर्च वाढला की नाही वाढला? आणि त्यातल्या त्यात आता टाटा कसं तरी करून 1 लाख रुपयामध्ये कॉस्ट कटिंग करून विचार करून बजेट तयार करून 1 लाखात कार तयार करणार होते. एम्प्लॉयला ट्रेनिंग दिली, प्लांट वगैरे टाकलं, सगळं टाकलं. आणि टाटाला आता म्हणतात की तुम्ही जागा जी घेतली होती शेतकऱ्यांकडून त्यांना जास्त किंमत द्या. आणि टाटाची गुडविल, टाटा असं म्हणतात की खूप फेअर बिझनेस करतात, है ना. आणि टाटाची गुडविल कमी झाली. मी काय म्हणलं ना, गुडविल इज अन इंटेंजिबल ॲसेट. आणि टाटाला वाटलं की आता आपण बेंगळूरमध्ये बिझनेस नाही केला पाहिजे. टाटाने जमीन परत दिल्या शेतकऱ्यांना. आणि आता टाटाला वाटलं की आपण दुसरीकडे बिझनेस केला पाहिजे, कारण की आज हा त्रास झाला, उद्या अजून त्रास झाला तर नाही. टाटाला वाटलं की आता आपण बिझनेस मूव्ह केला पाहिजे. आणि ही ऑपॉर्च्युनिटी बघून गुजरातचे चीफ मिनिस्टर त्या काळात नरेंद्र मोदी होते. त्यांनी टाटाला ऑफर दिली की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही इकडे बिझनेस करा, आम्ही तुम्हाला परत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर देऊ, अजून काय लागतं ते देऊ, इन्फ्रास्ट्रक्चर. आणि टाटाचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये आला, एका कोपऱ्यातून, भारताच्या एका कोपऱ्यातून परत दुसऱ्या, वेस्ट पासून ईस्ट मध्ये. आणि परत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, स्टीलचा खर्च त्यावेळेस वाढला, परत लेबर्स वगैरे ट्रेनिंग वगैरे, ह्याच्यामुळे त्या कंपनीचा कॉस्ट वाढला, खर्च वाढला. आणि टाटांना 1 लाखामध्ये कार देणं परवडत नव्हतं. तरी पण टाटाने प्रॉमिस केलं होतं
म्हणून टाटाने म्हटलं की मी पहिल्या 1,00,000 कस्टमरला 1,00,000त कार देईन, जे पहिले 1,00,000 बुकिंग केलेले लोक. बाकीच्यांसाठी कारची प्राइस वाढवली आणि त्यामुळं तो प्रोजेक्ट फेल गेला टाटा नॅनोचा. नाहीतर 1,00,000त कार चांगली ऑपॉर्च्युनिटी. फक्त एक डिसिजन चुकलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा ह्याच्यावरच फोकस करतं, ह्याच्यावरूनच इंडस्ट्रीला वेगवेगळ्या कंपनीना ऑफर देतं की आम्ही तुम्हाला चांगल्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देतो, तुम्ही आमच्या राज्यात या, बिझनेस करा. एनर्जी लागते ना, इलेक्ट्रिसिटी आम्ही तुम्हाला देऊ, रोड ट्रान्सपोर्ट लागतं ना, आम्ही तुम्हाला देऊ. काय फॅसिलिटी पाहिजे ते सांगा. तर 2 प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असतात, एक असतात इकॉनॉमिक, दुसरे असतात सोशल. महाराष्ट्राचा बघूत आपण. तर इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये एनर्जी, ट्रान्सपोर्ट आणि एनर्जी, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन. कम्युनिकेशन करतो तुम्हाला. विदाउट कम्युनिकेशन बिझनेस इज नॉट पॉसिबल. व्हॉट इज कम्युनिकेशन? शेअरिंग व्ह्यूज, आयडियाज, एक्सचेंजिंग थॉट्स अँड व्ह्यूज म्हणजे कम्युनिकेशन. मी तुमच्यासोबत काय करतोय? कम्युनिकेशन करतोय. तुम्ही माझ्यासोबत काय करताय? कम्युनिकेशन. कम्युनिकेशन कॅन बी व्हर्बल, नॉन व्हर्बल. व्हर्बल म्हणजे स्पष्टपणे तोंडाने सांगतोय, व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल बुक मध्ये वाचून तुम्ही समजताय, नॉन व्हर्बल. सांगितलं हे पण कळतंय, कधी कधी न सांगता सुद्धा कळतं. असं रागात बघितलं की कळतं सरांना राग आलाय, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. बेल वाजली की कळतं लेक्चर संपलाय, सांगायची गरज नाही. त्याचे भरपूर प्रकार आहेत, पण कम्युनिकेशन हा बिझनेस मध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही बिझनेस आज इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे कम्युनिकेशन स्ट्रॉंग झाला का नाही झाला? रिअल टाइम झाला. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मेसेज जातो, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मेल जातो. तर हा इन्फ्रास्ट्रक्चरचाच पार्ट आहे. एनर्जी, वॉटर, इलेक्ट्रिसिटी ह्याशिवाय बिझनेस होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून बिझनेसला अट्रॅक्ट करण्यासाठी या गोष्टी लागतात. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले ते बघायचं आपल्याला. पहिला आहे इन्क्रीजिंग इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिक जनरेशन. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वेगवेगळे प्लांट्स लागतात, पॉवर हाऊसेस लागतात, तिथे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. कशा कशातून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते मला सांगा बरं. वीज कशातून निर्माण होते? अचानक तर होत नसेल ना, कुठं आहे तिथून आणली, तयार करावं लागतं वीज. कशाने तयार होते? पाणी, सोलार, वॉटर, सोलार, कोळसा मोठा सोर्स आहे इलेक्ट्रिसिटीचा, है ना. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सर्वात अगोदर फोकस केला की वीज निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्लांट्स टाकले. कारण की वीज निर्माण केल्यावर पुरवठा करता येईल ना. आधी शॉर्टेज होत होता, सप्लाय कमी होता, लोक जास्त होते, डिमांड जास्त होता, त्यामुळं लोड शेडिंग जास्त व्हायची. आता कुठं होती लोड शेडिंग? का? कारण की आता भरपूर प्रमाणात इलेक्ट्रिसिटी निर्माण आपण करू लागलो. आणि आपण बिझनेस एंटरप्रिन्युअर्सला सुद्धा सांगितलं की आम्ही इलेक्ट्रिसिटीचे प्लांट्स टाकतोय, आम्ही प्लांट टाकले, तुम्ही या बिझनेस करा, तुम्हाला आता विजेची खंडणी होणार नाही, कम्प्लीट वीज तुम्हाला देईल, कंटिन्युअस सर्व्हिस केला गव्हर्नमेंटनं, इंडस्ट्री वाढली. दुसरा काय केला? रुरल इलेक्ट्रिफिकेशन, नेटवर्क इम्प्रुव्हमेंट अँड प्रोग्राम फॉर एनर्जी कन्झर्वेशन. आता वीज तर गावभागापर्यंत पोहोचलीच नव्हती, रुरल एरियापर्यंत वीज पोहोचवणं, त्यानंतर नेटवर्क वाढवणं गरजेचं आहे की नाही. नेटवर्क वाढवणं, कम्युनिकेशन, टॉवर्स. आधी गावाकडे गेले की फोनच लागत नव्हता, ते एअरटेलची ऍडव्हर्टाईज किंवा कम्युनिकेशन बँकिंग सर्व्हिस मध्ये पण बघा, अपोना कोटक, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात कोटक महिंद्राची ऍडव्हर्टाइजमेंट, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आम्ही आहे. एअरटेल, गाव तक जाओ कहीं भी जाओ, ते असे का याच्यावर जातात, काय म्हणतात त्याला, डोंगरावर, आणि तिथं ते रेंज नसते, ते लगेच आपला मोबाईल करते, कॉल लावतो घरी. माझ्याकडे हे कार्ड आहे,
ह्याच्यावरून कुठेही रेंज. इम्प्रुव्हमेंट ऑफ नेटवर्क खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली, त्यांचे ब्रांच एक्सपान्शन केले आणि त्यामुळं इंडस्ट्रीला फायदा होऊ लागला आणि इंडस्ट्रीने महाराष्ट्राकडे कल दाखवला. हे फरक आहे. महाराष्ट्रात काय येतं, तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाता त्या सर्व्हिसेस नाही, जसं तुम्ही पहिला राज्य सांगितलं होतं म्हणून ते राज्य मागे राहिले. मॉडिफाईड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम टू एलपीजी कंझ्युमर इन द स्टेट. एलपीजी आज तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात का नाही, सबसिडीचे येतात का नाही येतात, सबसिडी गॅसची सबसिडी खात्यात येतात का नाही. तुम्ही आधी पैसे जास्त भरतात आणि काही डिस्काउंटेड पैसे सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात परत येतात का नाही डायरेक्ट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्याला फोकस सुरुवात केली, सबसिडीज वगैरे द्यायला सुरुवात केली. डायरेक्ट बेनिफिट कोणत्याही प्रोसिजरची गरज नाही, परत परत अप्लाय करायची गरज नाही. रोड डेव्हलपमेंट प्लॅन्स है ना, आणि त्यामुळं 3.37 लाख किलोमीटरचे रोड महाराष्ट्रामध्ये 2001 ते 21 मध्ये तयार झाले. म्हणजे आता रोड कनेक्टिव्हिटी नव्हती आधी, बरोबर, रस्ते चांगले नव्हते. आता बघा तुम्ही रस्ते वाढतायत का नाही वाढतात, अजून प्रपोज प्लॅन आहे, अजून बऱ्याच जागी रोड चांगले करायचे आहेत. पण रोड फॅसिलिटी जर चांगली झाली, समजा तुम्ही प्लांट टाकलात, कंझ्युमर आहेत, रॉ मटेरियल आहे, सगळं काही आहे, पण प्रोडक्ट तयार केल्यावर ज्या कंझ्युमर्सला तुम्हाला तो प्रोडक्ट विकायचा आहे, ज्या कंझ्युमरला ती सर्व्हिस द्यायची आहे, तिथपर्यंत पोहोचायला तुमच्याकडे रस्ताच नाही, काही फायदा आहे का. प्रोडक्ट असून सर्व्हिस असून सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही तुमच्या कंझ्युमरला, का ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज नाहीये, रोड नाहीये. हे खूप चांगला कॉलेज आहे, बेस्ट इन्स्टिट्यूट आहे, पण तिथपर्यंत जायला तुमच्या गावातून बसच नाही आणि रस्ता पण नाहीये चांगला. काही फायदा आहे तुम्हाला त्याचा. सो रोड ट्रान्सपोर्टला सुद्धा गव्हर्नमेंटनं खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं फोकस केलं, त्यामुळे महाराष्ट्राचा इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग झालं. मेट्रो रेल्वेज हॅज स्टार्टेड मुंबई अँड नागपूर. मेट्रो रेल्वेज अगदी मेट्रोचा फायदा काय होतो, मेट्रोचा काय फायदा होतो, थोडंसं लवकर पोहोचतो आणि कम्फर्टेबल पोहोचतो. रेल्वेमध्ये किती गर्दी असते, अगदी मुंबई पुण्याची जर बघितलं तुम्ही व्यवस्था, मुंबई पुणे नागपूर अशा सारख्या मेट्रो सिटीच्या महाराष्ट्रात आहे, तर मुंबई आणि नागपूरमध्ये सुद्धा मेट्रो रेल्वेचा प्लॅन्स गव्हर्नमेंटने चालू केले. त्यामुळं बिझनेस वाढतो, कारण की लवकर पोहोचतात ना लोक. महाराष्ट्र पोर्ट डेव्हलपमेंट पॉलिसी वॉज कॉन्स्टिट्यूटेड फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट पोर्ट्स. पोर्ट्स करतो तुम्हाला बस जिथं थांबतो त्याला बस स्टँड म्हणतात, रेल्वे जिथं थांबतो त्याला रेल्वे स्टेशन म्हणतात, जिथं विमान थांबतो त्याला काय म्हणतात एअरपोर्ट, जिथं जहाज मोठे मोठे जहाज वगैरे थांबतात त्याला पोर्ट म्हणतात. सर्वात चीपेस्ट मोड कोणता आहे माहिती ट्रान्सपोर्टेशनचा, स्वस्त, वॉटर ट्रान्सपोर्ट सर्वात स्वस्त आहे. वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करण्यासाठी आधी पोर्टचा डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे है ना, जिथं तुम्ही ते गुड्स लोड आणि अनलोड करू शकता शिपमध्ये. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या एरियामध्ये सुद्धा फोकस केलं, पोर्ट्सचे डेव्हलपमेंट केले. आज बघा फॉरेनहून जेवढे गुड्स येतात किंवा इंडियामधून जेवढे गुड्स जातात ते मुंबई पोर्टवरून जातात. फायदा झाला, मुंबईची इकॉनॉमी वाढली का नाही वाढली, हा फायदा झाला. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्या एरियामध्ये भरपूर फोकस केला. इंटरनेट सबस्क्रायबर बेस 5.45 crores इन महाराष्ट्र ॲज ऑन 30 सप्टेंबर 2017. इंटरनेटचा वापर करणारे लोक 5.45 crores सबस्क्रायबर्स भर झाली महाराष्ट्रामध्ये. तर इंटरनेट वापरणारा वर्ग जास्त झाला, त्यामुळे काय झालं, कम्युनिकेशन फास्ट झालं नाच, रिअल टाइम कम्युनिकेशन आहे ना. अगदी तुम्ही फेसबुक लाईव्ह करता, अगदी तुम्ही युट्यूब वरून लाईव्ह येऊ शकता. आज कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण जे काही एज्युकेशन घेऊ शकलो हे का बदलू शकलो, इंटरनेट होता म्हणून. हे जर 4-5 वर्ष अगोदर झालं असतं कोरोना, तर आपण शिक्षणापासून कदाचित वंचित राहिलो असतो 6-7 महिने.
तर हा फायदा झाला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी खूप जास्त फोकस केलं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी महाराष्ट्राने काय प्रयत्न केले. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर.